नमस्कार. मी डाके सर, समाजशास्त्र विभाग. आज आपण या लेक्चरमध्ये भारतातील सामाजिक समस्या पेपर क्रमांक 3 सेमिस्टर 3 BA भाग 2 या वर्गासाठी आवश्यक असलेल्या या पेपरच्या अंतर्गत मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतातील सामाजिक समस्या म्हणून संप्रदायवाद या विषयावरती चर्चा केली होती. आज आपण संप्रदायवादाचे जे स्वरूप आहे, हे स्वरूप कशा प्रकारचं आहे या संदर्भाने चर्चा करणार आहोत. संप्रदायवादाच्या संदर्भामध्ये आपण असं म्हटलं होतं की सामान्यपणे जेव्हा एका समुदायातील किंवा धर्मातील लोकांनी दुसऱ्या समुदायातील किंवा धर्मातील लोकांच्या विरुद्ध केलेलं वर्तन म्हणजे संप्रदायवाद असं आपण म्हटलं होतं. मग संप्रदायवाद म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी संप्रदायवादाचे काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला संप्रदायवादाचं स्वरूप अधिक सविस्तरपणे समजून घेता येईल. तर हे मुद्दे कुठले आहेत की ज्या आधारे आपल्याला संप्रदायवादाचे स्वरूप समजून घेता येईल? त्यातला पहिला मुद्दा आहे धार्मिकता आणि संप्रदायवाद. एखाद्या व्यक्तीने किंवा समुदायाने विशिष्ट धर्माच्या तत्वांवर श्रद्धा ठेवणे आणि धार्मिक पुरस्कृत केल्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करणे हे धार्मिकतेचे लक्षण आहे. पण धार्मिक वृत्ती धारण करणे म्हणजे सांप्रदायिकता होय असे नव्हे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार आहे. संप्रदाय व्यक्ती खऱ्या अर्थाने धर्माने प्रवृत्त नसतातच आपल्या व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी धर्माचा ते साधन म्हणून वापर करीत असतात. या स्वरूपामधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्मकांड आणि संप्रदायवाद. व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर ईश्वराला प्रसन्न करून घेण्याच्या हेतूने ईश्वराची पूजा अर्चा करणे, यज्ञ करणे, जप तप करणे, विधी पार पाडणे, प्रार्थना करणे, नमाज पठण करणे, विशिष्ट कपडे परिधान करणे इत्यादी बाबी म्हणजे कर्मकांड होय. नमाज पढणे किंवा आरती करणे या गोष्टी खऱ्याखुऱ्या धार्मिक भावनेने केल्या जात असतील तर त्यांना सांप्रदायिक कृत्य म्हणता येणार नाही. पण सामूहिक कर्मकांड वादाला जेव्हा राजकीय स्वरूप प्राप्त होते तेव्हा त्यातून धार्मिक मूलतत्ववादाचा आणि सांप्रदायिकतेचा विकास घडून येत असतो. उदाहरणार्थ, मुसलमानांचे रस्त्यावरील अथवा सार्वजनिक ठिकाणी केले जाणारे सामुदायिक नमाज पठण, हिंदूंना सांप्रदायिक वाटणे आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून हिंदूंनी महाआरत्यांना प्रारंभ करणे या गोष्टी आपल्याकडे अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. राजकीय हेतू मनात ठेवून इतर धर्मीयांना डिवचण्यासाठी केला जाणारा कर्मकांडवाद सांप्रदायिकतेचे लक्षण ठरत असतो. कर्मकांडवादाचे राजकीयकरण सांप्रदायिकतेला उत्तेजन देणारे ठरत असते. तिसऱ्या स्वरूपातला भाग आहे तो धार्मिक मूलतत्ववाद आणि संप्रदायवाद. मूलतत्ववादाचा संप्रदायाशी अतिशय जवळचा संबंध आहे. मूलतत्ववाद ही एक धार्मिक चळवळ आहे. या बायबल आणि ख्रिश्चन या धर्मियांची एक देणगी म्हणूनच
मूलतत्ववादाकडे पाहिले जाते. तसेच डार्विनच्या उत्क्रांतीवादी विचारसरणीतून मूलतत्ववादाची विचारसरणी जन्माला आल्याचेही मानले जाते. धार्मिक विचारसरणीचे हितरक्षण करण्यासाठी मूलतत्ववादाची निर्मिती करण्यात आली असा विचार प्रामुख्याने अमेरिकेत विकसित करण्यात आला. या उलट इराणमध्ये राजकीय हितरक्षणासाठी ही विचारसरणी विकसित केल्याचे मानले जाते. मूलतत्ववाद हा एकतर सत्तेशी किंवा धर्मसंकल्पनेशी निगडीत असतो. मूलतत्वांच्या आधारावर सदा सर्व काळ सत्ता हस्तगत करण्याचा आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असतो. धर्माधिष्ठित मूलतत्ववाद ही एक आधुनिक अशा एक प्रकारची घटना आहे. ही चळवळ प्रामुख्याने प्रतिक्रियात्मक, निवडक स्वरूपाची असते. तंत्रविज्ञानाच्या विरोधी अथवा राजकीय अथवा आर्थिक शक्तीच्या विरोधी अशी ही चळवळ आहे. पण सत्याला आव्हान मात्र निर्माण करणारी असते. किंवा हिंदू व मुसलमान संघटनांनाही मूलतत्ववादी असल्याचे दिसून येते. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग की संप्रदायवाद ही एक विचार प्रणाली आहे. संप्रदायवादाचा एक विचारसरणी म्हणून उल्लेख करताना दीर्घकालीन असे अस्तित्व आपल्याला त्याचे दिसून येते. केवळ एखाद्या देशापुरती किंवा समाजापुरती ही विचारसरणी मर्यादित नसून तिला सार्वत्रिक स्वरूपाचे स्वरूप प्राप्त झालेले असते. काही काळ ही विचारसरणी निर्माणकर्त्यापेक्षाही स्वायत्त असू शकते. उदाहरणार्थ बॅरिस्टर जिना यांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि पाकिस्तान असेंब्लीमध्ये 13 ऑगस्ट 1947 रोजी असे जाहीर केले की पाकिस्तानमध्ये धर्माच्या नावाखाली कोणताही भेदभाव केला जाणार नाही. तरीही पाकिस्तानमध्ये संप्रदायवाद रुजलाच. इतकेच नव्हे तर गेल्या 70 वर्षात पाकिस्तानची ही एक प्रभावी अशी विचारसरणी बनली. राष्ट्रहिताच्या दृष्टीने ही विचारसरणी घातक असतेच, कारण नेते आणि पक्ष अशा विचारसरणीपासून दूर जाऊ शकत नसतात. या उलट संप्रदाय विचारसरणी हेच त्यांच्या लोकांचेच काम करण्याचे मुख्य शस्त्र बनत असते. संप्रदायवादाचा प्रसार हा सांप्रदायिक विचारसरणीचा प्रसार असतो. बिपिन चंद्र यांच्या मते संप्रदायवाद ही एक विचारसरणी जरूर आहे आणि काही प्रमाणात राजकारण आहे, हे या विचारसरणीच्या भोवतीचे गुरफटलेले असते. त्यांच्या मते ही विचारसरणी म्हणजे एक श्रद्धेची व्यवस्था किंवा परस्पर संबंधित गृहीतके असतात, ज्यामार्फत समाज, अर्थव्यवस्था किंवा राजकारण यांचे मूल्यमापन केले जात असते. ही विचारसरणी एक संप्रदायवादाचा विचार करताना समाजाचे धार्मिक समुदायात विभाजन झालेले असते. हे समुदाय अर्थातच परस्पर हितापासून भिन्न, काही वेळा परस्परांना विरोध करणारेही असतात. एखाद्या समुदायातील किंवा धर्मातील लोकांनी दुसऱ्या समुदायातील आणि धर्मातील लोकांच्या विरुद्ध जेव्हा वर्तन केलेले असते त्यालाच संप्रदायवाद असे म्हटले जाते. हा परस्पर विरोध अनेक प्रकारांनी व्यक्त होत असतो. उदाहरणार्थ खोट्या दोषारोप करणे, अवमान करणे, नुकसान करणे, लुटमार करणे, जाळपोळ करणे, नासधूस करणे, दुर्बलांवर अत्याचार करणे, स्त्रियांचा अवमान करणे, हत्या करणे इत्यादी इत्यादी. संप्रदायवादी विचारसरणी ही समाजाला, देशाला पोखरणारी, कुरतडणारी असते. या विचारसरणीने पछाडलेली व्यक्ती साहजिकच सांप्रदायिक मानली जाते. अशा व्यक्ती धर्माच्या माध्यमातून राजकारण खेळत असतात. जे नेते धर्माचा अशा रीतीने माध्यम म्हणून वापर करतात ते त्यांचे धार्मिक समुदाय एखाद्या व्यावसायिक प्रतिष्ठानाप्रमाणे चालवत असतात. जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या विचारसरणीला आव्हान दिले जाते
तेव्हा असे सांप्रदायिक नेते इस्लाम खतरे में है, हिंदुत्व धोक्यात आले आहे, ख्रिश्चनिटी इज इन डेंजर असा आक्रोश करीत असतात. तेव्हा सांप्रदायिक हा धार्मिक नसतो, तर धर्माचा राजकारणासाठी साधन म्हणून वापर करण्यात आलेला असतो. असे सत्तेधारी राजकारणी हे चांगले हिंदू, चांगले मुसलमान, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौद्ध अशात असतातच असे नाही. त्यांच्याकडे धोकादायक राजकारणी म्हणूनच पाहिले जाते. देव आणि धर्म हे त्यांच्या दृष्टीने केवळ साधन असते. या साधनाचा वापर ते आपले राजकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि त्या समाजाचे अनभिक्षित सम्राट म्हणून मिळवण्यासाठी करत असतात. धन्यवाद.